दुसरे ज्येष्ठ नेते हेमंत टकले साहेब, खासदार अमोल कोल्हेजी, खासदार भास्करराव भगरे, आमदार सुनील भुसाराजी, या निमित्ताने उपस्थित असणारे कोंडाजी मामा आवाड, दत्तात्रय पाटील, नानासाहेब महाले, गजानन शेलार, संगीताताई पाटील, गोकुळ पिंगळे, पुरुषोत्तम कडलक, रवींद्रबाबा देवरे, सचिन पिंगळे, भास्कर गावित, तिलोत्तमाताई पाटील, उफाडेताई, तुषार जाधव, श्याम हिरे, बागुल सर, सुनीता चारोस्कर ज्यांनी आत्ताच प्रवेश केला, शालिग्राम माळकर, संतोष अहिरे, मनोज खांदवे, संतोष रेहरे, प्रशांत कड आणि याचबरोबर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मला माहिती आहे बराच वेळ झालेला आहे, पण विधानसभेच्या 2 महिन्यानं निवडणुका होणार आहेत। आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सुनीताताई चारोस्करांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यांचं मी मनपूर्वक पहिल्यांदा स्वागत करतो। एक आदिवासी समाजाची स्त्री किती उत्तम बोलू शकते आणि भाषण किती उत्तम करू शकते त्याचा अनुभव मी मगाशी बघितला। आज आपण सगळ्यांनी सर्वांचीच भाषणं ऐकली, आता त्या सगळ्या मुद्द्यांची पुनरावृत्ती करायची काही गरज आहे असं मला वाटत नाही। शेट्टे साहेबांच्या पुढाकाराने, दत्तू पाटलांच्या अथक प्रयत्नाने या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार हुडकत होतो, त्यावेळी भगरे सरांचं नाव हे घेत होते आणि असं सांगितलं जायचं की फार साधा माणूस आहे, शिक्षक आहे आणि तोच या मंत्र्यांना पाडू शकेल। आम्ही म्हटलं भगरे बघू दे तरी, म्हटलं तुमचे कसे आहेत उमेदवार। शेवटी भेट झाली, सालस, सरळ, प्रामाणिक, पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या नेतृत्वाला या सगळ्या आपल्या भागातल्या लोकांनी मान्यता दिली आणि लोकसभेमध्ये प्रचंड चांगल्या मताधिक्यानं तुम्ही त्यांना विजयी केलं। भगरे सर दिल्लीला जाऊन आले, देशाच्या संसदेमध्ये नव्या इमारतीत गेले। भगरे सर गेले आणि मोदी साहेबांनी बांधलेल्या नव्या इमारतीत गळायला लागलं। बारड्याखाली ठेवून पाणी गोळा करायची पाळी आली, पाणी साचलं, पण नव्या लोकसभेत भगरे साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं पाऊल ठेवलं। देशाच्या व्यासपीठावर तुमचे प्रश्न ते प्रभावीपणाने मांडतील याच्यात माझ्या मनात शंका नाही। 2 महिन्यानंतर विधानसभा आहे, आपल्या समोर विधानसभेचं आव्हान आहे। आपण सगळ्यांनी एकसंघ राहणं, मागणी अनेकांची आहे, साहेबांनी, शेट्टे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्वमान्य, सर्व जास्तीत जास्त लोकप्रिय आणि निवडून येणारा पुन्हा एकदा चेहरा आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचा आहे। तुम्ही पवार साहेबांच्यावर कायम निष्ठा ठेवून पवार साहेबांच्यासाठी छातीचा कोट करून लढला। अनेक निवडणुका आपल्यापैकी बऱ्याच जुन्या सर्व मान्यवरांनी पाहिलेल्या आहेत। आता या निवडणुकांमध्ये आपल्याला खरं यश मिळायचं असेल विधानसभेला, तर तेवढीच ताकद आपण सगळ्यांनी या निमित्तानं दाखवली पाहिजे। अनेक प्रश्न आहेत, स्थानिक MIDCत स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत, पिण्याच्या पाण्याच्या बऱ्याच योजना अपूर्ण राहिलेल्या आहेत, नार पार वळण योजनेचा शेट्टे साहेबांनी उल्लेख केला। दिल्लीमध्ये संसदेत उत्तर आलं
की ती योजना किफायतशीर नाही, त्या योजनेला मग सरकारने तुम्हा सगळ्यांची समजूत घालण्यासाठी मंजुरी दिली असं मी ऐकलं। पण त्याचबरोबर या भागामध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे, मतदारसंघातील दूध व्यवसाय जवळपास कमी झालेला आहे, सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णवाहिका, डॉक्टर, औषधं यांचा तुटवडा जाणवतो, प्राथमिक शाळा, अंगणवाडी देखील दुरावस्थेत आहेत आणि अघोषित भारनियमनाचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसतोय। आणि म्हणून आपण सगळे राज्य सरकार कसं चालतंय याचे हे सगळे अनुभव आपल्या वेठीला आहेत, गाठीला आहेत। आता उद्याच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघातनं असा उमेदवार गेला पाहिजे की ज्याला या सगळ्या प्रश्नांची जाण आहे। कांद्याचा प्रश्न आला तर कांद्यासाठी हिरीनं लढाई करेल, वळण बंधाऱ्याचा प्रश्न आला तर त्याला विधानसभेमध्ये आणि मंत्रिमंडळाच्या संबंधित मंत्र्यापुढे जाऊन आग्रह करून वळण बंधाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावेल आणि या भागातल्या सगळ्याच प्रश्नांना चालना देण्याचं काम करेल असा माणूस आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे। मी शेट्टे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आता आपल्याकडं धोंडाळपाडा आहे, त्याचं काम बरचसं झालेलं आहे, ननाशीचं काम बरचसं झालंय, पायरपाडा, गोळशी, माझे, वैतरण्याचं तिकडे एक काम होतं, असे बरेच वळण बंधारे, आंबाड आहे, चिमणपाडा आहे, कळमुस्ते आहे, आंबोली वेळुंजे आहे, कापवाडी आहे, या सगळ्या हिवरा आहे, तिकडे ते नगर जिल्ह्यातले प्रकल्प आहेत। पण नाशिक जिल्ह्यात हे सगळे प्रकल्प गतीनं पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार होतं त्यावेळी माझ्या कार्यालयातून आम्ही व्यवस्था केलेली की ह्या वळण बंधाऱ्यासाठी वेगळी यंत्रणा लावायची आणि तशी आम्ही लावलेली होती। मला खात्री आहे की आजही ती यंत्रणा काम करत असेल, पण वळण बंधाऱ्याचे प्रस्ताव मान्य करून त्यांना गतीनं पूर्ण करणं हे फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच सोयीचं आहे आणि आवश्यक आहे असं नाही, तर त्यातनं नाशिककरांच्या पाण्याची गरज भागल्यानंतर पुढं पाणी दुसऱ्या भागात देखील जाणार आहे। पण त्याबरोबर आपल्या या नाशिक जिल्ह्यातले ज्या भागात हे वळण बंधारे होणार आहेत तिथे देखील लहान लहान पाण्याच्या अपेक्षा आहेत लोकांना। लोकांची अपेक्षा ही आहे की आमचं तहान भागवा आणि मग दुसरीकडे द्या आणि आपण देखील त्यावेळी त्याच धोरणानं काम करण्याचा प्रयत्न केलेला होता। मांजरपाडा हा एक यशस्वी प्रकल्प जसा झाला तसा उरलेले प्रकल्प देखील भविष्य काळात आपल्याला पूर्ण करावे लागतील अशी माझी अपेक्षा आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर या सगळ्या कामांना प्राधान्य देण्याचं वचन महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हा सर्वांना मी आज या निमित्तानं देतो। विधानसभेच्या निवडणुका लोकसभेपेक्षा थोड्याशा वेगळ्या असतात, विचार स्थानिक जास्त असतो आणि त्यामुळं दिल्लीत आपण बगरे सरांना पाठवलं, 38 पैकी 31 खासदार गेले, भाजप 240च्या वर जाऊ शकलं नाही आणि या देशात पहिल्यांदा असं लक्षात आलं की या देशातल्या आदिवासी समाजाने भारतीय जनता पक्षाला नाकारलं। या देशातल्या पददलितांनी या भारतीय जनता पक्षाकडे बघायचं नाही असा निर्णय केला। अल्पसंख्याक समाजाने देखील भाजपची सत्ता खाली खेचण्यासाठी मागच्या लोकसभेत मतदान केलं। फार वर्षानंतर आपल्या सगळ्यांची एकी झाली, भाजपला आपण 10 वर्ष संधी दिली आणि त्यानंतर आपल्या लक्षात आलं की हे सगळे जे सांगतायत हे काही खरं नाही आणि म्हणून हा सगळा समाज एकसंघ झाला आणि म्हणून महाराष्ट्रातलं यश हे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मिळालेलं आहे। विधानसभेत देखील सगळे म्हणतात की असाच निकाल लागेल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल। प्रश्न अनेक आहेत, महागाईला तुम्ही तोंड देताय, बेरोजगार मुलगा आपल्या दारात घरात सगळ्यांच्या समोर असतो पण आपण काही फारसं त्याला मदत करू शकत नाही, महिला सुरक्षित नाहीत, अशा अनेक घटना घडतायत। या सगळ्यांच्या वर आपल्याला मार्ग काढण्यासाठी नवं सरकार हे युतीचं सरकार घालून आणण्याचं काम केलं पाहिजे। आता
सत्तेत बसणारे तिन्ही पक्ष जोरजोरात मोठमोठे कार्यक्रम घेत आहेत. जनजागरण करण्याच्या नावाखाली सरकारी पैसा वापरतायत आणि वेगवेगळे रंग वापरून लोकांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतायत. पण सामान्य माणसाच्या जीवनात अजून रंग भरायला हे सरकार असमर्थ आहे. सामान्य माणसाला याचं काहीही वाटत नाही, कारण हे सगळे प्रकार हे लोकसभेच्या निवडणुकानंतर झाले. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी यांचं कुणी लाडकं नव्हतं, पण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आपलं काही खरं नाही लक्षात आल्यावर सगळे दिसेल त्याला लाडका म्हणायला लागले. आणि त्यामुळं हे 2 महिन्याचं प्रेम आहे, बेगडी प्रेम आहे, हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, कष्टकरी वर्गाला कळलेलं आहे, आमच्या भगिनींना कळलेलं आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत आज फार सामर्थ्याने तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे आपण उभा राहावं, ही महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात मनीष आहे. अनेक लोक आमच्याकडे येतात, अरे तू तर त्या पक्षात आहे म्हणतो. काय माणसं म्हणतात तुतारी घ्या, नाही तर तुमचं काय खरं नाही. एवढी तुतारीची दहशत निर्माण झालेली आहे. फार एक मोठा नेता आला, मला म्हटला तुमच्याकडे साहेब यायला लागतंय आम्हाला. म्हटलं विचार करून या, आमचं काय आग्रह नाही. नाही म्हटले आता काय आहे, नाईलाजाने यायला लागते. का? ते म्हटले आम्ही कानोसा घेतला तर लोक म्हणतात की तुतारी घ्या, नाहीतर आपलं काही खरं नाही. असं बऱ्याच मतदारसंघात आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात तुम्हाला लक्षात येईल की बरीच लोक आपल्या पक्षात येत आहेत. वेगळे मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातले, मग मराठवाड्यातले काही आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले काही आहेत, विदर्भातले काही आहेत. फक्त आता हा जो घटस्थापनेचा विषय सुरू झाला की घटस्थापनेनंतर हे आपल्याला पूर्णपणाने जोरात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते असं चित्र तुम्हाला दिसेल. पण मित्रांनो, आपल्या मतदारसंघामध्ये आपण ज्यांना मागच्या वेळी निवडून दिलं त्यांनी आपला पक्ष सोडला. आता पक्ष सोडला आणि ते दुसऱ्या पक्षात गेले किंवा तो पक्षच तुटून तिकडे गेला. आता महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे जातो तर तो जो आपल्यापासून बाजूला झालेला पक्ष आहे त्याला कोणत्या मतदारसंघामध्ये विशेष मताचा गठ्ठा मागे दिसत नाही, जनाधार कमी आहे. आणि त्यामुळं त्यांच्या पक्षातले उभे राहणाऱ्या सगळ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण जनाधारच नाही, विचार नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारे शरद पवार साहेब यांचा विचार सोडून जे बाहेर गेलेले आहेत त्यांना नक्की त्याचा राजकारणात निवडणुकीत फटका बसेल. आणि त्यामुळं आपला उमेदवार आपण जरा विचार करून, चर्चा, विचार विनिमय करून निवडला पाहिजे. आणि त्यामुळं मी आपल्या स्थानिक प्रमुख नेत्यांना विनंती करेन की त्यांनी बसावं. आम्ही सर्वे करतो, त्याचेही रिपोर्ट आम्ही तुम्हाला सांगतो की लोकांची जनभावना कुणाविषयी काय आहे. आणि मग जो निर्णय होईल, पक्ष शेवटी एकालाच तिकीट आहे, त्यामुळे इच्छुक बरेच आहेत, पण जे एकालाच तिकीट आहे म्हटल्यावर बाकीच्या सगळ्यांनी जो निर्णय होईल त्याचं काम सुरू करायला पाहिजे. हे कराल की नाही, तेवढं करणार असाल तर सगळ्यांनी हात वर करा, कारण आपण सगळ्यांची मतं घेणार आहे. काही गडबड नाही, घाई नाही, सगळ्यांनी केला हात वर. केला ना, हात वर केला. तू दोन्ही हात वर कर. जरा 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 आता मतदान झालं की जे निर्णय देईल त्याच्या मागे आम्ही आहे, आणि लगेच घोषणा सुरू झाल्या. काय पण उत्साह आहे तुमचा, तरुणांचा उत्साहावर कधी विरजन घालायचं नसतं. तुम्ही आलात, तुम्ही या मेळाव्याला उपस्थित सगळे राहिलात. अरे माझं आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी शेट्टे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्षे इथून महाराष्ट्राच्या विधानसभेत पवार साहेबांच्यासाठी प्रतिनिधी निवडून देण्याचं काम केलेलं आहे. याही वयात पवार साहेब जसे काम करतात तसे शेट्टे साहेबही कार्यरत आहेत.
आमचे दत्तू पाटील कुठे गेले? दत्तू पाटील हे या भागातले कार्याध्यक्ष आहेत, तिकडे ते अध्यक्ष आहेत आमचे कोंडाजी मामा आव्हाड, पण त्यांची हद्द वेगळी आहे. ते तिकडं आम्ही कधी त्यांच्या सिन्नरला जाऊ असं त्यांना झालेलं आहे, पण उद्या जाणार आहे, आज नाही. त्यामुळं दत्तू पाटील आणि सगळेच तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे सगळे शांतपणे बसा, चर्चा करा. पवार साहेबही जमलं तर तुम्हाला सगळ्यांना बोलवतील आणि मग आपण अंतिम निर्णय त्या ठिकाणी करू. शेवटी महाविकास आघाडीचे मतदारसंघ वाटप व्हायचे, 1-2 तारखेला ते अंतिम होईल. ते 2-3 तारखेपर्यंत अंतिम झाल्यानंतर मग उमेदवार घोषित करायचा आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की उमेदवारी घोषित का नाही करत. मला तो अधिकार नाही. आमचं ठरलेलं आहे आता की कुणी तिन्ही पक्षांनी उमेदवार घोषित करू नये. महाविकास आघाडीचे जागा वाटप झाल्यानंतर नाही जाऊ दे. ताई किती वेळ बसणार त्या बिचाऱ्या, त्यांना तिकिटाचं काय इंटरेस्ट नाहीये, जावा तुम्ही. हे इकडे बसलेले तिकिटाच्या इंटरेस्टचे आहेत. त्यामुळे उगाच एखाद्याला किती सकाळी 10 वाजल्यापासून बसलेत, त्यामुळे अन्याय करणंही बरोबर नाही. पण महाविकास आघाडीचे अंतिम निर्णय हे 30-1-2 तारखेला होतील. ते झाल्यानंतर आपल्याला लगेच निर्णयाला सुरुवात करावी लागेल. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी विचारविनिमय करा आणि आपण योग्य निर्णय करू. मी आता फार राजकीय बोलत नाही, प्रचाराला येईन त्यावेळी बोलतो, कारण एवढं तुम्ही ऐकलेलं आहे की माझं भाषण तुम्ही लक्षात ठेवणार नाही. त्यामुळं माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी उत्तम भाषणं केलेली आहेत. पुन्हा एकदा तुम्ही आमचं सगळ्यांचं जोरात स्वागत केलं. प्रचंड मोठा उत्साह तुम्हा सगळ्यांच्यात आहे. बगरे सर लोकसभेला गेले. कुठे गेले बगरे सर? बगरे सर लोकसभेला गेले. बगरे सर तुमच्या संपर्कात चांगले असतील असा मला विश्वास आहे आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याशी पाठपुरावा करून तुम्हाला अधिक चांगली खासदार म्हणून सेवा देताना मागच्या खासदारांनी ज्या चुका केल्या त्या चुका होणार नाही त्याची काळजी घेऊन तुमचं मन राखण्याचं काम बगरे सर करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.